पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पुण्यातील घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प आणि या प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी कार्यालयासमोर संपूर्ण गावाचं उपोषण सुरू आहे। शिक्षणाच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। 8वीचा वर्ग तात्काळ सुरू करून नैसर्गिक वाढीप्रमाणे 1ली ते 10वी पर्यंत आश्रमशाळा सुरू करण्याची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे। आंबे तालुका जुन्नर या गावातील सर्व 100 कुटुंबातील प्रत्येक सदस्य उपोषणाकरता बसलेला आहे। मेन विषय आमचा असा आहे की आमच्या गावामध्ये 2003 सालापासून 1ली ते 7वी अशी शाळा सुरू केली। नैसर्गिक वाढीप्रमाणे 10वी पर्यंत ती शाळा गेली। याचा अर्थ आमच्या शाळेला मान्यता होती असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे। परंतु 2013-14 मध्ये शासनाने 8वी 9वी 10वी हे वर्ग बंद केले। त्यामुळे आमच्या वरच्या परिसरामध्ये दुसरी कुठलीही शाळा नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची खूप हेळसांड होत आहे। शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या दराबाबत खुशखबर आहे। नाफेडकडून कांद्याच्या दरात सलग 6 वेळा वाढ करण्यात आली आहे। दरवाढ करूनही कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रावर याचा परिणाम झालाय। 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांदा खरेदी झालेला आहे। तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर अजूनही सुरूच आहे। पूर्व भागात 70हून अधिक टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। येवला, नांदगाव, सिन्नर तालुक्यात अद्याप टँकरनेच पाणी पुरवठा करण्यात येतोय। नाशिकात पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच सुरू आहे। पूर्व भागात 70हून अधिक टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। अद्यापही नाशिकमध्ये टँकरनेच पाणी सुरू आहे। येवला, नांदगाव, सिन्नर तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा अजूनही करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।